उमेदवार सन्माननीय करण भाऊ गायकर यांच्या प्रचार सभेचं आयोजन केलेलं आहे। या प्रचार सभेला उपस्थित असलेले नाशिक महानगराचे महानगर प्रमुख सन्माननीय अविनाश भाऊ शिंदे, नाशिक महिला जिल्हा अध्यक्ष आदरणीय उर्मिलाताई गायकवाड, मीनाताई पानपाटील, त्याचप्रमाणे उपस्थित तेलेन साहेब, विजू भाऊ, नवनाथ शिंदे, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, लोकशाहीचा उत्सव म्हणजेच निवडणुका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे। आणि मग बाबासाहेबांनी सांगितलेली शासनकर्ती जमात बनायचं असेल तर लोकशाहीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत आपल्याला भाग घ्यावा लागेल। आणि तो भाग घेत असताना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी, बहुजनांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी लढत आहेत। आपली लढाई बाळासाहेब आंबेडकर हे मोठ्या ताकदीनं मनुवादाच्या विरोधात लढत आहेत। या देशामधलं सरकार जर बघितलं तर सरकार हे सरकार फक्त भांडवलदार आणि कारखानदार यांच्यासाठी काम करणारं सरकार आहे। आणि मग अशा सरकाराकडनं या देशामध्ये बहुजनांसाठी, दलितांसाठी, अल्पसंख्याकांसाठी काय काम होणार आहे? या देशाच्या संविधानामध्ये सांगितलेलं जातंय इथला कामगार जगला पाहिजे, इथला कर्मचारी जगला पाहिजे, इथला दलित जगला पाहिजे, इथला शोषित जगला पाहिजे, इथला अल्पसंख्याक जगला पाहिजे। कारण हा देश हा बहुगुणी देश आहे। या ठिकाणी राहणारा वर्ग जो आहे, जो समाज आहे, तो विविध जाती धर्माचा आहे। आणि म्हणून या देशामध्ये प्रत्येक समाजाला, प्रत्येक माणसाला राहण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे, चांगले कपडे घालण्याचा अधिकार आहे। हा सर्व आम्हाला संविधानाने दिलेला आहे। आणि म्हणून हे संविधान टिकवण्यासाठी आपण ही लढाईमध्ये प्रत्यक्ष उतरलं पाहिजे। आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्याला एक असा उमेदवार दिलेला आहे जो निष्कलंक आहे, अतिशय धडपडीचा कार्यकर्ता आहे, ज्यांनी महाराष्ट्रभर छावा संघटनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्याचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, ते शासन दरबारी मांडलेले आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये साहेबांनी अभ्यास केला की नाशिकच्या लोकसभेमध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये जर गोडसे असेल किंवा अन्य कोणताही पक्ष असेल, उमेदवार असेल, तर त्याला खऱ्या अर्थानं टक्कर देण्यासाठी आणि त्याच्यावर मात करण्यासाठी कोणी उमेदवार असेल तर तो करण भाऊ गायकर आहे, याचा साहेबांनी अभ्यास केला। आणि मग नाशिक लोकसभेमध्ये करण भाऊ गायकरांना उमेदवारी देऊन खऱ्या अर्थानं नाशिकला आपल्याला या ठिकाणी संधी दिलेली आहे। नाशिकचे अनेक प्रश्न आहेत। भारतीय जनता पक्षाने जेव्हा या देशामध्ये सत्ता घेतली तेव्हा त्यांनी 100 स्मार्ट सिटी म्हणून या देशामध्ये घोषणा केली। ज्या 100 स्मार्ट सिटीमध्ये नाशिकचा 10वा क्रमांक आहे भाऊ। आणि मग नाशिकचा 10वा क्रमांक आहे। आपण नाशिकची परिस्थिती बघताय, झोपडपट्ट्या आहे तशाच आहे, झोपडपट्ट्यामध्ये गटारीचे प्रश्न आहे, अनेक युवांचे रोजगारांचा प्रश्न आहे, अनेक एमआयडीसी मध्ये रस्त्यांचा प्रश्न आहे, नाशिकमध्ये अनेक प्रश्न आहे। आणि जाती आणि धर्माच्या नावाखाली फक्त या ठिकाणी मतदान मागितलं जातंय। आणि म्हणून या देशामध्ये जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं काम करणारं माणसाला, व्यक्तीला आपण निवडून दिलं पाहिजे। करण भाऊ अतिशय योग्य आणि लायक उमेदवार आहे। आता आपली जबाबदारी काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्यावर अतोनात उपकार केलेले आहेत, या देशावर उपकार केलेले आहे। जेव्हा मी जनगण म्हणत असतोय तेव्हा भारत भाग्यविधाता हे नाव जेव्हा येतंय फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला डोळ्यासमोर दिसतात। कारण या देशाचं भाग्य जर कोणी खऱ्या अर्थानं तयार केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। या देशामध्ये 1950 पूर्वी राणीच्या पोटातून राजा जन्माला यायचा। जेव्हा राणी गरोदर राहायची तेव्हा राजा तयार, म्हणजे राणीच्या पोटात राजा जन्माला येणार आणि राजाचा मुलगाच राजा होणार। परंतु ही व्यवस्था बदलणारे कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी रयतेचं राज्य स्थापन केलं आणि ज्यांना शूद्र म्हणून या ब्राह्मणी व्यवस्थेने नाकारलं। महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली आणि ज्यांना वरातीमधून शूद्र आहे म्हणून तिथून त्यांना बाहेर काढलं। छत्रपती शाहू महाराज जेव्हा आंघोळ करत होते, राजाची आंघोळ करत असताना वेदोक्त मंत्र म्हणतात, त्या ठिकाणी पुराणातले मंत्र म्हणून शूद्र म्हणून त्यांना त्या मंत्रापासून नाकारण्यात आलं। आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर वर्गाच्या बाहेर शिकावं लागलं। आमच्या महापुरुषांना या ठिकाणी अवहेलना करण्यात आली, परंतु आमच्या महापुरुषांनी हा देश घडवला, समाज घडवला, तुम्हाला आम्हाला जगण्याची संधी दिलेली आहे। आणि ह्या महापुरुषांची विचारधारा घेऊन संपूर्ण देशामध्ये खऱ्या अर्थाने जर कोणी काम करत असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहे। बाबासाहेबांचे नातू, रमाईचे नातू,
ज्या बाबासाहेबांनी कधीतरी साहेबांनाही कडे खांद्यावर घेतला असेल त्या बाबासाहेबांनी आज आम्हाला हाक दिलेली आहे की वंचित बहुजन आघाडीला मतदान करायचं आहे, करण भाऊ गायकरांना निवडून आणायचं आहे. आणि ही लढाई साधी नाही. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीचं आपली आज असलेली ही चालवाट आहे. आणि म्हणून आपल्याकडे पैसा नाहीये, पैशाची वाट बघू नका. आपल्याला आता खऱ्या अर्थाने स्वाभिमानाची अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी आपल्याला फक्त बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश काफी आहे. उठा आणि त्या दिवशी जाऊन 20 तारखेला सिलेंडर समोरील बटन दाबा. आपणही दाबा. आपल्या नातेवाईकाला आणि मित्रपरिवाराला सांगा. मराठा आणि बौद्ध समाज जर एकत्र आला, 9 लाख मराठा समाज आहे. आणि आभार मानतो आणि आपण करण भाऊ गायकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करायला अशी आपणास नम्र विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय शिवराय, जय ज्योती, जय शाहू, जय भीम, जय भारत. आपल्या सगळ्यांना माहित आहे नाशिक लोकसभेची रणधुमाळी ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. या ठिकाणी आताच एका 10 वर्ष काम केलेल्या खासदाराला त्या ठिकाणी जाऊन बोलावंसं वाटलं, कारण इथं बोलायला त्यांना काही आहेच नाही, कारण इथं कधी आलेच नाही. ते तुमच्याकडे खासदार 10 वर्षात कधी आले का तुमच्या या एरियामध्ये? जरा सांगा मला. माता भगिनी माझ्या मागे उभे आहे. खासदार कधी तुमच्या त्या शेवटच्या टोकापर्यंत आले का कधी? ताई आले असतील तर सांगा, काही अडचण नाही. आले का कधी शेवटच्या टोकापर्यंत खासदार इथं आले का? मग त्या खासदारांना निवडणुकीत सुद्धा जर इथं येता येत नसेल तर तुमची मतं तुम्ही त्या अशा खासदाराला देणार आहे का? देणार आहे का तुम्ही? इथल्या मला लक्षात घ्या, मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांनी तुमच्या झोळीत टाकलेला आहे. लक्षात घ्या, त्या श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांना तुम्हाला मतं करायची, करण गायकरला नाही करायची. तुम्हाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना मतं करायची. लक्षात घ्या, मी मराठा समाजाचा आहे. मी वंचितकडनं स्वाभिमानानं ही निवडणूक लढतोय, कारण मला माहित आहे जितकंच प्रेम माझ्यावर माझा मराठा समाज करतो तितकाच प्रेम माझा लहान भाऊ दलित समाज सुद्धा तितकाच माझ्यावर प्रेम करतो. आणि म्हणून साहेबांनी ही जी सांगड घातली, शेवटी लक्षात घ्या, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, आपली एकीचं बळ यांना या 20 तारखेला या मतदानाच्या रूपात दाखवून देऊ आणि यांना सांगू, इथं मक्तेदारी चालत नाही, इथं जहागिरी चालत नाही, इथं पैशाची सत्ता चालत नाही. राहुल बरोबर आहे का? बरोबर आहे ना? आता तुझं नाव खाता. माणसांच्या प्रत्येक गोष्टीची मला जाणीव आहे. मराठा आरक्षणासाठी 15 वर्ष प्रामाणिकपणे चळवळ चालवली, शेतकरी बांधवांसाठी प्रामाणिकपणे चळवळ चालवली, कामगारांसाठी प्रामाणिकपणे चालवली. आणि ज्या ज्या वेळेस माझ्या 12 बलुते 18 पगड जातीच्या लोकांवर कुठं अन्याय होत असेल त्यावेळेस सगळ्यात पहिले करण गायकर त्या ठिकाणी धावला. लक्षात घ्या, झोपडपट्टी स्थलांतराचा विषय तुकाराम मुंडेंनी या लोक महापालिकेत आणला होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या झोपडपट्ट्या बाहेर काढत होते. आम्ही त्यावेळेस मोर्चा काढला. तुमच्यातल्या माता भगिनी होत्या का माहित नाही मला त्या मोर्चामध्ये, पण त्या मोर्चाला आम्ही स्वतः किशोर काका घाटे आणि मी त्या मोर्चात होतो. तुकाराम मुंडेला ठणकावून सांगितलं, या ठिकाणी राहणारा माझा झोपडपट्टीतला माणूस तोही माणूस आहे, त्या बंगल्यात राहणारा तोही माणूस आहे. आम्हाला जर तुम्हाला सुधरवायचं असं, स्मार्ट करायचं असं, आमच्या याच जागेवर तुम्ही स्मार्ट सिटी करा, आम्हाला इथंच राहायला जागा द्या. शहराच्या बाहेर जाणारे आम्ही, तुम्ही आम्हाला काढणारे कोण? त्यावेळेस तो जीआर कॅन्सल करणारा हा करण गायकर. लक्षात घ्या, मी छाती ठोकपणे कामं सांगू शकतो, पण ही लोक कामं सांगू शकत नाही. आजच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, 4 मराठा समाजाचे उमेदवार मुख्यपेक्षा वंचितचं मतदान एक गठ्ठा माझा पाया भरणीचं काम करतोय. त्याच्यावर शिखर कळवायचं काम मराठा समाज करणारे, 12 बलुतेदार करणारे. लक्षात घ्या, आज मी हिंगणवेढा गावात गेलो होतो. तुम्हाला सांगतो, हे लोक अपप्रचार करतात की यांना ओबीसीचे मतं मिळणार नाही, मग तुमचं मतदान कशाला घालवतात. अहो, ज्या हिंगणवेढे गावात फक्त वंजारी समाजाचा माझा बांधव त्या ठिकाणी राहतो, दलित समाजा बांधव, ढोल ताशाच्या गजरात करण गायकरचं त्या ठिकाणी त्या गावात स्वागत. मी तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून, कारण कालपासून हेमंत गोडसे आणि राजा भाऊ वाजेच्या पायाखालची वाळू सरकली. आपल्यातलेच काही तयार केले भाडोत्री, आणि त्या भाडोत्र्यांना चुकीचा प्रचार तुमच्यापर्यंत करायला सांगितलाय की करण गायकर जातीयवादी. मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो, माझ्या मोबाईलवर लाईव्ह चालू आहे. करण गायकरने आतापर्यंत त्याच्या आयुष्यात कुठल्या तरी एका समाजाला जर टार्गेट करत असेल ना,
शेतकरी मंडळी, ही सगळे उमेदवार राजा भाऊआजी असेल किंवा हेमंत गोडसे असेल रॅलीमध्ये गाडीतून फिरत होते. मी सांगितलं नाही. लोक जनतेतून निवडून जाणारा हा जनतेचा सेवक असतो, तो मालक नसतो. मी पायी चालत होतो. आज बघा हे दोघे उमेदवार पायी चालायला लागले आणि गल्लीबोळात घुसायला लागले. लक्षात घ्या. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये तुम्ही जे पवित्र मतदान जे बाबासाहेबांनी आपल्याला या लोकशाहीतला तुमच्या सेवेसाठी निवडण्याचा जो अधिकार ज्या व्यक्तीला दिलाय तो अधिकार तुम्ही स्वच्छ मनाने कुठल्याही भूलतापांना बळी न पडता जसे आता मागाशी पडले असू द्या. लोकशाही आहे. वाटलं जावं लागतं, बोलावं लागतं, ऐकावं लागतं. त्यांचं ऐकलं पाहिजे. जसं माझं ऐकणार तसं त्यांचंही ऐकलं पाहिजे तुम्ही. काही अडचण नाही. आणि मला राग येत नाही. काळजी करू नका. माझ्या एवढं त्यांना बोलता येत नाही. माझ्या एवढं त्यांना बोलता येत नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, माझा प्रामाणिकपणे 4 मुद्दे या निवडणुकीत आहे. या दोन्ही खासदारांची हिंमत असेल तर त्यांनी हे मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरं जायचं. पहिला प्रश्न, संविधान वाचलं पाहिजे. त्याच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत करण गायकर त्याच्या जीवाची बाजी लावेल त्या ठिकाणी आणि त्या संविधानाच्या आड येणाऱ्या लोकांना धडा शिकेल. हा माझा पहिला वचन. दुसरं, मराठा समाजाला त्याचं संविधानिक आरक्षण मिळालं पाहिजे. त्याला त्याचे हक्क मिळाले पाहिजे. कारण मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी जर खऱ्या अर्थानं कोणी उभं राहिलं असेल तर श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब उभे राहिले. त्याच वचनाला जागा राहून मी त्या चळवळीतला कार्यकर्ता आहे. मराठा समाजाला ओबीसीतून 50% आत आरक्षण मिळालं पाहिजे. याच्यासाठी मी जे बेरोजगार आहेत त्या तरुणांसाठी या 4 MIDC मध्ये मोठे प्रोजेक्ट आणून या तुमच्या मुलांना रोजगार देण्याची हमी आणि शपथ या ठिकाणी मी घेतो की यांना येत्या 5 वर्षामध्ये एकही तुमचा तरुण घरात दिसणार नाही. त्याच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा करण गायकर काम करेल. चौथा प्रश्न, शेतकऱ्याला, कारण हा देश कृषीप्रधान देश आहे. लक्षात घ्या. या देशातला शेतकरी हा जगाला वाचवतो. त्या शेतकऱ्याची पोरगी आज आडाला फास लावून आत्महत्या करते. ह्या लाज वाटत नाही. या राजकारण्यांना लाज सोडली यांनी सगळी. हे कधी त्याच्यावर बोलत नाही. त्या शेतकऱ्याला पिकवलेलं भाजीपाला संध्याकाळी आपल्या सगळ्यांच्या घरात येतो आणि त्याच्यावर आपलं पोट भरतं. त्या शेतकऱ्याला जगवण्यासाठी, त्याला स्वाभिमानी बनवण्यासाठी करण गायकरचे शेवटपर्यंत प्रयत्न राहतील. या 4 विषयावर आपण निवडणूक लढतोय. 5वा मुद्दा, आदिवासी समाज या ठिकाणचा मूळ समाज आहे. आपण त्यांना भारताचे मूळ निवासी म्हणतो. त्यांचा वन हक्क कायदा आतापर्यंत मंजूर झाला नाही. लाखोचे मोर्चे काढतात, त्यांना फक्त आश्वासनं देतात. त्यांची नेते मंडळी फक्त त्या लोकांना फसवते. पण सभागृहात गेल्यानंतर हे 5 प्रश्न त्या ठिकाणी मांडून ते सोडवल्याशिवाय करण गायकर शांत बसणार नाही. आणि हे 5 प्रश्न जर सोडवले नाही तर पुढच्या वेळेस तुमच्याकडे मतं मागायला सुद्धा येणार नाही. हा शब्द या ठिकाणी मी देतो. माझ्या माय मावल्यांना जाता जाता आणि समाज बांधवांना एकच विनंती करतो की श्रद्धेय बाळासाहेबांनी मोठ्या अपेक्षेनं या मतदारसंघात, ह्या नाशिक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याला निळा, लाल, हिरवा, पिवळा या सगळ्या रंगाचा गुलाल येत्या 4 तारखेला आपल्याला लावण्यासाठी 20 तारखेला सिलेंडर या निशाणीवर अनुक्रमांक 6 समोर बटन दाबून आपण प्रचंड मताने विजयी करावं. तुम्ही माता भगिनी कराल ही तुम्हाला मला शाश्वती आहे. पण तुम्ही तुमच्या पुरते मर्यादित न राहता ताईंनी सांगितल्याप्रमाणे आजपासून तुमच्या मोबाईलमध्ये नंबर आहेत ना? सगळ्यांकडे मोबाईल आहेत का? त्या मोबाईल मध्ये नंबर आहेत का? त्या मोबाईल मधल्या सभा घेण्यासाठी पैसे नाहीये. पण मी भीक मागणार नाही. कारण स्वाभिमानी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांचा मी मावळा आहे. लक्षात घ्या. मी कोणाकडे पैसे मागणार नाही. या गाडीवर उभा राहूनच या शहरातल्या जनतेला मी माझं विजन सांगणार आहे. एसी हॉल घ्यायला आपल्याकडे पैसे नाही. अरे शेतकऱ्याच्या पोराला एसी हॉलची गरजही नाही आणि मतदान करणाऱ्या ह्या सर्वसामान्य जनतेला एसीची गरज नाही. त्याच्यामुळं दारू मी काही बोलत नाही. मी कोणाला पाजतही नाही, मी पेतही नाही. मी निर्व्यसनी माणूस आहे. त्याच्यामुळे आपला त्याचा काही संबंध येत नाही. तुम्हाला कोणाला अपेक्षा असेल तर माझ्याकडे येऊ नका. दारू मागायची असेल तर मतदानही देऊ नका. कारण मला कोणाचं घर उद्ध्वस्त करून, मला कोणाच्या माता भगिनीच्या कपाळाचं कुंकू पुसायचं नाहीये. तर मला त्या माता भगिनीच्या, त्या मुलाला, त्या तिच्या नवऱ्याला सक्षम करून त्या घराला सोन्याचा दिवस दाखवायचा जो बाबासाहेबांनी पाहिला होता, तो बाबासाहेबांच्या नातवाने पाहिलाय. तो विचार मला तुमच्यापर्यंत पोहोचून सक्षम
नाशिक लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी घडवून दाखवायचा आहे. तुमच्या झोपडपट्टीचे जे प्रश्न असतील तुम्ही मी निवडून आल्यानंतर निवडून तर येणार आहे, काळजी करू नका. मला निवडणुकीची भीती वाटत नाही. निवडणुकीत मी संघर्ष करणारा माणूस आहे. हार पराजय हा नंतर आहे. माझा पराजय जरी झाला सांगतो, विजय निश्चित आहे, पण पराजय जरी झाला तुमच्या सगळ्या प्रश्नांना मी कटिबद्ध राहिले आणि मला खासदारकीची गरज नाही प्रश्न सोडवण्यासाठी. करण गायकर हा त्याच्या पदाने त्याच्या कामाने तुमचे सगळे प्रश्न सोडविल एवढेच तुम्हाला वचन देतो. पुन्हा एकदा सांगतो राहुल, तुमच्या सगळ्यांची भाऊ, तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे, तुमच्या सगळ्यांची. या ठिकाणी बोट सुद्धा लागलं नाही पाहिजे, बोट लक्षात घ्या. यांना धडा शिकवायचा आहे. 10 वर्षात या खासदारानं एक काम केलं नाही. अहो ते राजा भाऊ आजे आता आपल्याकडे आले, ते मला म्हणतात तुम्ही नगरसेवक नाही झाले सरपंच. अरे मी माझ्या बापजन्मात निवडणूकच पहिली लढतोय, वय वर्ष 36 आहे. मी कोणत्या निवडणुकाला लढलो, पण राजा भाऊ आजे तुम्हाला तुमच्या मतदारसंघात आमदारकीला का पाडलं पहिलं त्याचं उत्तर द्या लोकांना. अहो तुम्ही एवढे कार्यक्षम होते, एवढे चांगले होते, एवढे स्वच्छ प्रतिमेचे होते ना, मग माणिकराव कोकाटेंनी तुमचा पराभव केला कसा याचं उत्तर पहिले जनतेला द्या आणि मग नाशिककडे या. अरे तो दुष्काळी तालुका आहे सिन्नर, 5 वर्षात त्या एका गावाला तुम्ही पाणी पाजू शकले नाही. तुमच्या गावाला पाणी पाजता आलं नाही. तुम्ही आमच्या नाशिककरांचं भलं करायला निघाले. तुम्हाला काय वाटतं? आमच्याकडे मतीन अत्तार सारखा मुस्लिम आघाडीचा आमचा झुंजार जिल्हा प्रमुख या ठिकाणी काम करतोय. एक लक्षात घ्या, हे विजय वावळे या ठिकाणी उभे. अरे हा माणूस गेल्या 15 वर्षापासून दलित समाजाचा माणूस निष्ठेनं करण गायकर बरोबर काम करतो. तुमच्या त्या जातीयवादी भडव्यांना सांगा, अरे विजय वावळे, किरण डोके आमचे शिवातेलंग कुठे या ठिकाणी ओबीसी चेहरा शिवातेलंग हे वंजारी समाजाचे, आमचा मतीन हा मुस्लिम समाजाचा आहे. गेल्या 15 वर्षापासून हे लोक माझ्या बरोबर काम करतायत. करण गायकरनी जर जातीवाद केला असं ते थांबले असते का? अरे हातात जय बिंबलिणारा माणूस करण गायकरची 15 वर्ष सोबत दिली असती का? म्हणून यांच्या कुठलाही बोलतापणा बळी न पडता यांच्याकडे पुरावा मागा आणि नंतर मला मतदान करा. माझं पत्रक तुमच्यापर्यंत आलंय, त्या पत्रकातल्या प्रत्येक गोष्टीला मी कटिबद्ध राहील एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा सिलेंडर निशाणी काय आपली एकदा जोरात सांगा ना. अरे मी रोज थांबा मी दिवसभर 50 किलोमीटर पायी चालतो. संध्याकाळी परत या जोशामध्ये तुमच्या समोर बोलायला येतो. जर तुमच्या लेकराची एवढी कॅपॅसिटी असेल तर ही निशाणी हेमंत गोडसे आणि राजा भाऊ वाजेचे कान फोडले पाहिजे, एवढा आवाज तुमचा आला पाहिजे, कानाचे पडदे फुटले पाहिजे. लक्षात घ्या, इतकं जोरात बोलायचं. आपले हात वर करा. तुम्ही मतदार आहे, तुम्ही काय भाड्याने आणलेले माणसं आहे का? नाही. इथं काय आपल्याकडे पैसे आहे का भाड्याने आणायला? पण ज्याला आणलं असेल त्याने हात खाली ठेवा, ज्याला भाड्याने आणला असेल त्याने हात खाली ठेवा. आपलं काहीच म्हणणं नाही. ओपन आहे करण गायकर, निधड्या छातीचा हा छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेबांचा मावळा आहे. हात वर